महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। चोपडा तालुका धनगर समाजाच्या वतीने आरक्षण मिळावं यासाठी रास्ता रोको आंदोलन। धनगर समाजाला जनगणनेनुसार आरक्षण मिळावं, न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकणार, समस्त सकल धनगर समाजाची आंदोलनाद्वारे मागणी। चोपडा तालुक्यातील सकल धनगर समाज रास्ता रोको सामील झाल्याने आपल्या समाजाची ताकद वाढवली। तसेच महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने 10 वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा प्रलंबित ठेवला। याकरिता सर्व समाज बांधवांनी सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला व आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात व तोपर्यंत आमच्या हक्काचे आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। सरकारच्या विरोधात रास्ता रोको करण्यात आला। यावेळी सकल धनगर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच्या पुढे आपण तीव्र आंदोलन सरकारच्या विरोधात उभारू असा इशाराही देण्यात आला आणि आपल्या समाजाला कसं आरक्षण मिळेल याकरिता आपण लढा उभा करू। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी यज्ञेश्वर पाटील, चोपडा, जळगाव। ऐतिहासिक बाब आहे की आज संपूर्ण राज्यभरात 23 तारखेला सगळीकडे आंदोलन करायचे होते, रास्ता रोको आंदोलन। शासनाचं खूप चुकीचं वर्तणूक आहे आम्हाला की आम्हाला खूप वेळ कमी दिला रास्ता रोखण्यासाठी। आम्ही किमान 15 मिनिटाची वर बसू नाही शकतो। ही एक शोकांतिका आहे। आम्हाला प्रत्येक वेळा का डावललं जातं आमच्या समाजाला, आमच्यावर का अन्याय होतो प्रत्येक वेळेला। आमची एकच मागणी होती की आमचं कोर्टाकडून किती वर्षापासून 1985 सालापासून आमची कोर्टमध्ये केस टाकली गेलेली आहे आणि धनगर हा एकच असून हा कोर्टाने आम्हाला दिलासा दिला की हा एकच असून हा समाज वेगवेगळा नसल्या कारणाने आम्हाला त्यांनी तो दिलासा दिला। परंतु जी समिती स्थापन झाली आहे त्या समितीने तो GR अजूनही इश्यू केलेला नाही आहे की धनगर हा एकच आहे। आज अनेक दिवसापासून आमच्या समाजाचे लोक पंढरपूर येथे उपोषणाला बसले आहेत। ते लोक अन्न पाणी विना चालवलेले आहे आणि अशा स्थितीमध्ये ते लोक त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि आज आम्हाला सरकारने खूप केलं, आम्हाला 15 मिनिटाच्या वरती आम्हाला करू नाही दिला। मग सर्वच ठिकाणी आम्हाला सरकार मिळून आणि प्रशासन मिळून आम्हाला काय डावलतं। प्रमुख मागणी आमची आहे की आमचं आरक्षणाची अंमलबजावणी झालेली आहे, तो GR जो पास झालेला आहे त्याला तुम्ही इश्यू करा आणि जे तुम्ही बाकीच्या काही लोकांना त्यांनी धनगर म्हणून प्रमाणपत्र दिलेलं आहे ते प्रमाणपत्रांची स्थगिती करा आणि आम्हाला धनगर म्हणून आम्हाला मागासवर्गीय जाती प्रवर्गामध्ये आम्हाला समाविष्ट करा। आमची एवढीच मागणी आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।